नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आतापर्यंत फ्री डिस्कशन ग्रुप जॉईन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं कट ऑफ काय केलेलं आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं कट ऑफ म्हणजे MBBS कॉलेजेसचं कट ऑफ काय केलेलं आहे कॅटेगरी वाईज ते बघणार आहोत. ठीक आहे, एक एक गोष्ट लक्षात ठेवा, एक एक गोष्ट ऐका, तेव्हा कुठेतरी जाऊन हे कट ऑफ तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, नाही तर तुम्ही खूप सारी चुका या लिस्टमध्ये करू शकतात. मी पहिलेच तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, तर हा कट ऑफ जनरल कट ऑफ आहे. कसा कट ऑफ आहे? जनरल. आता जनरल म्हणजे काय, तुम्ही बघितलं असाल की NTB आहे, तिथे NTB विमेन सुद्धा आहे. तर विमेन PWD PH सोबतच HA म्हणजे हिल एरिया असं हे याच्यात मेन्शन करण्यात आलेलं नाही. किंवा अजून एक कॅटेगरी आहे ती आहे म्हणजे आपली तर डिफेन्स कोटा. ठीक आहे, D1 D2 हे याच्यात गृहीत धरण्यात येत नाहीये. ठीक आहे, फक्त तुमची जे कॅटेगरी आहे, समजा माझी कॅटेगरी VJ आहे तर मी फक्त VJचं जनरलचं कट ऑफ सांगणार आहे, विमेनचं कट ऑफ इथे सांगण्यात येणार नाही. ओके, जनरल कट ऑफ. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? गुड. आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघून घेऊया की कट ऑफ कसा गेला गव्हर्नमेंटचा. बघा, माझ्यावर विश्वास बसत नसेल काही हरकत नाही, ती तर अजून चांगली गोष्ट आहे. हाच नंबर तुम्ही टाकून बघा ओपन कॅटेगरीसाठी, तुम्हाला तिथं बघायला मिळेल की कोणता कॉलेज अलॉट झालेला आहे, कशा कोट्यामधून अलॉट झालेला आहे, ते सगळं तुम्हाला माहीत पडून जाईल. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आहे आपल्याकडं ओपन कॅटेगरी, त्याचा कट ऑफ 42,429. आता हे ऑल इंडिया रँक आहे, ऐकून घ्या, ऑल इंडिया रँक. ठीक आहे, जे नीट वरती असते तुमची ऑल इंडिया रँक ती आहे. आणि SML रँक म्हणजे स्टेट मेरिट लिस्टची रँक आहे तर 3,385. ठीक आहे, इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? मी परत सांगत आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा, तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्हाला हे समजेल. SML लिस्ट याच्या आत रँक असेल किंवा याच्या आत रँक असेल किंवा याच्या आत SML असेल, दोन्ही सारखेच आहे. बघा, मार्कवरती इथं काउंट होतच नाही, तुम्ही मार्क बघितलेच नसेल, तुम्ही त्या SML जी सिलेक्शन लिस्ट आलेली आहे तिथं मार्क दिसतच नसेल तुम्हाला, कारण मार्कवर काउन्सिलिंग होतच नसते. खूप वेळेस सांगितलेलं आहे तुम्हाला, काउन्सिलिंग ही SML रँकवरती होत असते आणि ऑल इंडिया रँकवरती होत असते. एक्सपेक्टेड कट ऑफ पण मी शेवटी तुम्हाला सांगून देईन त्याप्रमाणे तुमचं काय जाणार. ज्याच्या आत जर का रँक असेल तुमची ओपन कॅटेगरीमधून तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट झाला नाही म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये चुकी केलेली. आणि मी 100% सांगू शकतो की कमीत कमी ओपन कॅटेगरीमधून विद्यार्थी असे असाल ज्यांची यांच्यापेक्षा चांगली रँक असेल तरी सुद्धा त्यांना कॉलेज अलॉट झाला आणि ओपन कॅटेगरीमधून का झाला नाही, चॉईस फिलिंग मध्ये चूक केली. आता माझ्याकडे मी खूप सारे चॉईस फिलिंग करत असतो, मी एक चॉईस फिलिंग केलेली आहे. मी सगळं उदाहरण सुद्धा देणार तुम्हाला की मी चॉईस फिलिंग कशी केलेली आहे आणि त्याच्यामधून रँक कोणता अलॉट झालेला आहे. माझा एक विद्यार्थी आहे, नाव सांगणार नाही मी, पण त्याची ऑल इंडिया रँक चेक करून घ्या तुम्ही. 25,673 EWS कॅटेगरीमधून आहे तो विद्यार्थी. त्याला कॉलेज कोणता अलॉट झाला माहिती आहे का? GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईचं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याला. कोणत्या रँकवरती? 25,673. ही रँक टाका तुम्ही, किती? 25,673. ही रँक टाका. EWS कॅटेगरी मधून त्याला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे तर त्याला EWS कॅटेगरी मधून कोणतं तर आपलं GMC GT हॉस्पिटल हा कॉलेज अलॉट झालेला आहे. का झालेलं आहे? फक्त आणि फक्त चॉईस फिलिंगमुळे. चॉईस फिलिंग परफेक्ट केली कॉलेज चांगला अलॉट होणारच, एवढं तुम्हाला 100% सांगू शकतो मी. तर चॉईस फिलिंग राऊंड 2 साठी हे मिस्टेक तुम्ही आता करू नका. राऊंड 2 साठी आपली फीस आहे 999. तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता 7887559633. मी डायरेक्टली तुम्हाला एक्झाम्पल देईल आणि त्याच्यावरूनच कॅटेगरीनुसार तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे मी, कोणत्या विद्यार्थी कोणत्या रँकवर अलॉट झालेला आहे ती मी चॉईस फिलिंग केलेली आहे. तिथं माझ्याकडे नाव पण आहे, पण मी नाव सांगणार नाही, तुम्ही लिस्टमधून बघून घ्या. वाटलंच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण टाकून दिले मी, ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीमधून पण एक विद्यार्थी अलॉट झालेला आहे माझा. 43,000 आसपास रँक आहे. आता खूप सारे विद्यार्थी अलॉट झालेले आहे माझे. ठीक आहे, ते मी व्हिडिओ पण टाकणार आहे त्याच्यावरती सेपरेट, ते भेटायला येणार सुद्धा आहे मला. तर OBC कॅटेगरी 46,469 या रँकवरती क्लोज झालेली आहे. याच्या आत जर का रँक असेल तुमची आणि तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला नाही OBC कॅटेगरी मधून असून तर 100% तुम्ही कुठे चूक केलेली आहे, चॉईस फिलिंग मध्ये चूक केलेली आहे किंवा कोणत्या काउन्सिलरने तुम्हाला ती चॉईस फिलिंग मध्ये चूक करून दिलेली आहे. ठीक आहे, खूप सारे असतात त्याच्यामध्ये. तुम्ही कॅटेगरी रिझर्व नसेल केली, तुम्ही
कॉलेजची सिक्वेन्स चुकीची लावली असेल, म्हणजे वरती सेमी गव्हर्नमेंट टाकलं असेल, खाली गव्हर्नमेंट टाकलं असेल. आता या विद्यार्थ्याला कॉलेज कोणतं अलॉट झालेलं आहे भाऊ, तर ओपन कॅटेगरीमधून या AIRच्या रँकच्या आत असेल तुमचं, तुम्हाला या स्टुडंटला ओपन कॅटेगरीमधून कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे तर बघून घ्या, GMC गडचिरोली असेल. हाच एक एक्सपेक्टेड कट ऑफ मी पहिले पण अपलोड केलेला आहे, ते सुद्धा बघून घ्या तुम्ही. या चॅनलवरती सविस्तर माहिती तुम्हाला भेटणार आहे, एवढं नक्की सांगू शकतो तुम्हाला मी. आता EWS कॅटेगरी 66,192, SML रँक 5454 म्हणजे 5454 या SML रँकच्या आत रँक असेल तर या विद्यार्थीला तुम्ही बघून घ्या. AIR रँक टाका, तुमच्या समोर डायरेक्ट विद्यार्थी येऊन जाईल. सर्च मध्ये जा, AIR रँक टाका, तुम्हाला समजून जाईल की हो GMC गडचिरोली म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली याला अलॉट झालेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी EWS कॅटेगरीचा, OBC कॅटेगरीचा पण उदाहरण दिलं. हे माझी चॉईस फिलिंग आहे. ठीक आहे, दिसत नसेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघून घेऊया ओपन कॅटेगरीसाठी मी उदाहरण दिलं मी तुम्हाला. ओपन कॅटेगरीसाठी 9,306 रँक वरती GMC औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर त्याला अलॉट झालेला आहे. त्या विद्यार्थिनीला तुम्ही बघून घ्या, 9,306 रँक. ठीक आहे, 9,306. हे कशामुळे पॉसिबल झालं, आता याला GMC भेटलं, चांगलं कॉलेज भेटलं असं, पण त्यांची काय डिमांड होती की आम्हाला संभाजीनगरमध्येच पाहिजे कॉलेज. ठीक आहे, तसं असू शकतं. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर VGA कॅटेगरी 81,956 रँक टाका ही. ठीक आहे, किंवा 6,852 असं पण टाकलं तुमच्या समोर येऊन जाईल की हा भाऊ VGA कॅटेगरी मधून हा शेवटचा विद्यार्थी आहे जो VGA कॅटेगरी मधून लागलेला आहे. मी पहिलेच व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की जनरल कट ऑफ आहे, विमिन याच्यात धरण्यात आलेले नाही, हिली एरिया याच्यात धरण्यात आलेला नाही, डिफेन्स याच्यात धरण्यात आलेला नाही. चल, त्याच्यानंतर NTB 1,22,157. आय एम शॉक्ड. हा कट ऑफ बघून मी शॉक झालेलो आहे. सगळेच झाले असेल, कारण NTB कॅटेगरी मधून असाल तुम्ही आणि 1,22,157 याच्या आत रँक असेल तुमची आणि 10,089 याच्या आत जर का SML असेल तुमची आणि तुम्हाला कॉलेज जर का GMC अलॉट झाला नसेल तर 100% तुम्ही चूक केलेली आहे चॉईस फिलिंग मध्ये. माझं खोटं वाटत असेल टाका ही रँक, बघून घ्या. मी 3 वेळेस चेक केलंय NTBचं, मला विश्वासच बसत नव्हता, कारण या विद्यार्थी हा लकी विद्यार्थी आहे. लकी इन द सेन्स असं नाही की त्याची मेहनत नाही, लकी इन द सेन्स असं लकी आहे की त्यांनी चॉईस फिलिंग बरोबर केलेली आहे. ओके, त्याच्यामुळे त्याला कॉलेज अलॉट झाला. NTCचा विचार केला आपण 50,264 या रँकच्या आत रँक असेल तरी सुद्धा कॉलेज भेटला नाही. NTC कॅटेगरी मधून असाल तुम्ही जनरल तर मग कुठेतरी तुमची चॉईस फिलिंग मध्ये चूक झालेली आहे. मी पहिलेच सांगितलं होतं, ज्यांनी माझा अशी बनवा परफेक्ट कॉलेज लिस्ट ते व्हिडिओ बघितला असेल तर 100% तुम्हाला समजलं असेल कुठं ना कुठं तुमची चॉईस फिलिंग मध्ये चूक झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघून घेऊया NTD साठी. तर 43,876, 3,498 याच्या आत जर का तुमची रँक असेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट झाला असेल. नसेल झाला गव्हर्नमेंट कॉलेज तर कुठेतरी तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये चूक केलेली आहे. SC कॅटेगरी 1,52,122 बघून घ्या, ही रँक टाका. GMC गडचिरोली शेवटच्या SC कॅन्डिडेटला अलॉट झालेली आहे आणि हो याच्या पुढं पण झाली असती, पण कुठं ना कुठं आहे ना 1,54,000 वरती झाली असती, पण कुठं ना कुठं तेच गोष्ट येते, चॉईस फिलिंग चुकीची केली असेल बहुतेक नाही तेच असतं कारण. ठीक आहे, त्याच्यानंतर ST कॅटेगरी 3,33,988. ST कॅटेगरी मधून 3,60,175 वरती माझा कॅन्डिडेट आहे. ही रँक टाकून द्या तिथं, तुम्हाला समजून जाईल की त्याला कॉलेज अलॉट झाला की नाही झाला. तर त्याला कॉलेज अलॉट झालेला आहे सांगलीचं ॲज पर देअर डिमांड. घराच्या नजदीक त्यांना जे घर होतं त्यांच्या नजदीक पाहिजे होतं. PAMC इस्लामपूर असं कॉलेजचं नाव आहे. SCBC आता हे SML रँक काय आली पाहिजे तुमची 21,123. सगळ्या कॉलेजचं कट ऑफ येणार आहे, ताण घेऊ नका. MBBS सेमी गव्हर्नमेंटचं पण येणार आहे, BDS गव्हर्नमेंट, BDS सेमी गव्हर्नमेंट सगळ्यांचं कॅटेगरी वाईज कट ऑफ काढणार आहे मी. त्याच्यानंतर SCBC 47,483. याच्या आत जर का रँक असेल तुमची 47,482 पण रँक असेल तुमची आणि तुम्ही SCBC कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल आणि जर का तुम्हाला कॉलेज अलॉट झाला नाही रे भाऊ कशाचं GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, तर चूक कुठं असेल चॉईस फिलिंग मध्ये. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला सगळे एक्झाम्पल पण दिले. कोणतं एक्झाम्पल राहिलेलं आहे का माझं? कामरान पठाण झालं, हो GMC उस्मानाबाद. ठीक आहे, 55,415 रँक होती विद्यार्थ्याची, त्याला कॉलेज अलॉट झाला GMC उस्मानाबाद. ठीक आहे, तर नावनी सांगितलं मी, त्यांची प्रायव्हसी असते म्हणून. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि हा आहे आपला GMCचा फायनल कट ऑफ. थँक्यू.